अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असून त्याचा फटका आता देशातील तेल कंपन्या आणि वाहतूक क्षेत्रालाही बसू लागलाय। गेल्या 10 दिवसात डिझेलच्या दरात तब्बल 4 वेळा वाढ झाली आहे। डिझेल दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होत असल्यामुळे आता मालवाहतूक भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। दररोज थोड्या प्रमाणात दरवाढ करण्याऐवजी सरकारनं एकदाच दरवाढ जाहीर करावी अशी मागणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी केली आहे। एकदाच दरवाढ झाल्यास त्यानुसार भाडेवाढीचा नेमका अंदाज बांधता येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। मला एकच म्हणायचं की सरकारने 1 रुपया 10 रुपये 100 रुपये जे काही वाढवायचे आहे एकदम वाढवले तर प्रत्येकाला त्या गोष्टीचं होईल। आता काय होतंय की रोज 2 रुपये 3 रुपये रुपया वाढवून भाडेवाढ करण्यासाठी किंवा देणारा घेण्यासाठी व्यवहार करता येत नाही। आता फक्त मुंबई रिजनमध्ये फक्त डिझेल मिळत आहे, बाकी जळगाव महाराष्ट्र किंवा गुजरातमध्ये सुद्धा डिझेलचं शॉर्टेज आहे। एक तर 30 ते 40% आज ड्रायव्हर नाही आहे, ड्रायव्हर सगळे सुट्टीवर आहे आणि भाडेवाढ एकच संधी केली तर सर्वांसाठी सुखात फायद्याचं होईल। आता जो भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला हा घेतलाय ना, सगळ्यांनी भाडेवाढ केल्याशिवाय पर्यायच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।